आज शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत एकूण प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची मी संख्या सांगतोय। जिल्हा परिषदेकरिता संपूर्ण 6 गटांची मिळून 6 निवडणूक विभागांच्या मिळून एकूण 60 नामनिर्देशन पत्र आपल्याला प्राप्त आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीकरिता संपूर्ण तालुक्यातून 110 नॉमिनेशन आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। यांची जर उमेदवारांची संख्या विचारात घेतली असता जिल्हा परिषदेकरिता एकूण 52 लोकांनी 60 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीकरिता 99 लोकांनी 110 नामनिर्देशन दाखल केलेले आहेत। अशा प्रकारे एकूण 151 लोकांनी 170 इतके नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल केलेले आहेत। 151 उमेदवारांनी 170 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। सर्वात जास्त नामनिर्देशन पत्र झेडपी गटासाठी मालवंडी आणि शेळगाव या गटातून आपल्याकडे 11 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर पानगाव या गणातून निर्वाचन गणातून 13 इतके आपल्याला सर्वाधिक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर मालवंडी या गटातून एकूण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून एकूण 33 अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत। उद्या 22 जानेवारी 2026 रोजी आज अखेर जेवढेही नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी उद्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये मोठी गर्दी होती। पत्रकार बंधू, सर्व उमेदवार, त्यांचे सर्व सूचक यांचंही सहकार्य मिळालं आणि अतिशय शांततेमध्ये आपल्याकडची जी नामनिर्देशनाची जी कारवाई होती ती अतिशय शांततेमध्ये संपन्न झालेली आहे। खेळ मिळायचं वातावरण। धन्यवाद।